पुढे नवी मुंबईकरांसाठी आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी उद्याचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे। गेल्या अनेक दशकांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आलाय। ख्रिसमसच्या मुहूर्तावर उद्या 25 डिसेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान हे टेक ऑफ करणार आहे। त्याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। नवी मुंबईकरांना ख्रिसमसचं गिफ्ट। नवी मुंबईच्या आकाशात झेपावणार पहिलं विमान। विमानतळाचं स्वप्न साकार, नामांतराचा वाद कायम। देवियों और सज्जनों, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है। गुरुवारी सकाळी 8 वाजता इंडिगोचं 6E460 हे बंगळुरूवरून येणारे विमान जेव्हा नवी मुंबईत लँड होईल तेव्हा पायलट अशीच काहीशी अनाउन्समेंट करेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी विमानाचं हे पहिलंच अधिकृत लँडिंग असणार आहे। त्यानंतर सकाळी 8:40 हैदराबादसाठी 6E882 हे पहिले विमान आकाशात झेपावेल। याच निमित्तानं नवी मुंबईच्या इतिहासात नव्या विकास पर्वाची सुरुवात होणार आहे। ख्रिसमसच्या मुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी सेवेचा शुभारंभ होत असून पहिल्याच दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर यांसारख्या नामांकित कंपन्यांची विमानं नवी मुंबईच्या आकाशात घिरट्या घालताना दिसणार आहेत। सिडको आणि अदानी समूहानं उभारलेलं हे देशातील पहिलंच अत्याधुनिक ग्रीनफील्ड विमानतळ 2800 एकरवर तब्बल 20,000 कोटी रुपये खर्च करून ते उभारण्यात आलंय। भारतीय संस्कृती आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम असलेली कमळाकृती टर्मिनल रचना या विमानतळाचं वैशिष्ट्य आहे। गेल्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन झालं। मात्र ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर पासून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होतीये। पहिल्याच दिवशी 30 विमानांची वर्दळ नवी मुंबईच्या आकाशात दिसणार आहे। तब्बल 4000 प्रवासी त्यातून प्रवास करणार आहेत। 15 जानेवारीपासून विमान उड्डाणांची संख्या 48 पर्यंत वाढवण्यात येणार आहे। लवकरच इथे तिसरी धावपट्टीही उभारण्यात येणार आहे। नवी मुंबई और जो आसपास के रीजन वाले लोग हैं उनको फिर छत्रपति शिवाजी इंटरनेशनल एयरपोर्ट जाने की जरूरत नहीं पड़ेगी। कल जो फ्लाइट्स हैं अहमदाबाद, कोची, गोवा, बैंगलोर, हैदराबाद इस सब जगह के लिए यहाँ फ्लाइट्स उपलब्ध की गई हैं। उसके साथ साथ कल 4 एयरलाइंस ऑपरेट कर रही है, जिसमें एयर इंडिया एक्सप्रेस है, इंडिगो है, आकासा एयर है और स्टार एयर्स है। इस तरह की यहाँ हम लोगों ने सुविधा उपलब्ध की। या विमानतळाचं वैशिष्ट्य म्हणजे महामार्ग, रेल्वे मार्ग, मेट्रो मार्ग आणि जलमार्ग अशा सगळ्या मार्गांनी हे जोडलं जाणार आहे। सध्या वाशीवरून बसनं एअरपोर्टला 30 ते 35 मिनिटात पोहोचता येणार आहे। ठाणे ते एअरपोर्ट पाऊण तास ते 1 तासात पोहोचता येणार आहे। पुणे ते नवी मुंबई एअरपोर्ट अंतर 2-2.5 तासांवर असेल। अटल सेतूवरून शिवडी ते चिर्ले प्रवास केवळ 20 मिनिटांमध्ये पूर्ण करता येतो। अटल सेतूला उल्वे कोस्टर रोडनं जोडण्याचं काम सध्या सुरू आहे। याशिवाय गेटवे ऑफ इंडियावरून वॉटर टॅक्सी सुरू झाल्यास 40 मिनिटांमध्ये विमानतळ गाठता येणार आहे। याशिवाय मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई हे दोन्ही विमानतळ मेट्रोनं जोडण्यात येणार आहेत। नवी मुंबई मेट्रो लाईन 1चा विस्तारही विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे। याशिवाय खारघर ते CBD बेलापूर कोस्टर रोड बांधून पुढे एअरपोर्टला जोडण्यात येणार आहे। दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद अजूनही संपलेला नाहीये। नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारनं मंजूर केलेला नाही। त्यामुळे शुभारंभाच्या दिवशी स्थानिक नवी मुंबईकरांकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे। हा अपवाद वगळता नवा विमानतळ नवी मुंबई आणि परिसराचं भविष्य बदलणारा ठरणार आहे। अनेक दशकांची प्रतीक्षा, संघर्ष, नियोजन आणि सातत्यपूर्ण नियोजनाचा आराखडा अखेर प्रत्यक्षात उतरलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं प्रवासी विमान झेपावणार असून सिडकोचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हा क्षण केवळ नवी मुंबई पुरताच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात नोंदवला जाईल असं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरिकांच्या प्रत्यक्ष सेवेत येतंय। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई।